सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवस पावसानं जोरदार बॅटिंग केली। दमदार पावसानं मोहोळ तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली। जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुण्यामध्ये गेले काही दिवस सातत्यानं पाऊस पडतोय, मात्र बुधवारी पावसानं विश्रांती घेतली होती। पुढील 2 दिवस घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यानंतर शुक्रवारपासून हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। भिवंडीमध्ये बरसलेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरलं आणि त्यामुळे अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरलाय। बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतीला मोठ्या भेगा पडल्यात। मुसळधार पावसामुळे इमारतीला तडा गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून कर्मचाऱ्यांसह रुग्णांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। गेल्या 45 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मान्सून विदर्भात दाखल झालाय। पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाला देखील पावसामुळे दिलासा मिळालाय। राज्यात सर्वदूर पावसानं धुमाकूळ घातलाय आणि त्यामुळे शेतशिवारात चिखल झाल्यानं खरीप हंगामपूर्व मशागतींचा खोळंबा झालाय। त्यामुळे यंदा खरीपाच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाचा फटका पालेभाज्यांना बसलाय। पावसाच्या पाण्यानं पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण वाढलं असून किरकोळ बाजारामध्ये भाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक काहीशी वाढली असून दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ उतारात दिसून आले। तर बाजारात 11,865 क्विंटल गव्हाची आवक झाली। 2,784 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा होताना दिसून येते। सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1150 रुपये आणि लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1360 रुपये असा दर मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढली आहे। दरम्यान तुरीच्या दरातही चढ उतार दिसून आले। बाजार समितीमध्ये 13,845 क्विंटल आवक झाली असून त्याला सर्वसाधारण 6,407 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये बुधवारपर्यंत पुणे विभागातील 97,173 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। त्यात पुणे जिल्ह्यातील 60,204 विद्यार्थ्यांचा समावेश असून पहिल्या फेरीचे अर्ज भरण्यासाठी 3 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी संध्याकाळी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर करण्यात आलाय। या परीक्षेत 7 विद्यार्थ्यांनी 100% मिळवलेले आहे। देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते। देशभरात सध्या 1200 सक्रिय रुग्ण आहेत। सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि 325 रुग्ण इथे आहेत। यापैकी 146 रुग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आहेत। पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्यानं आरोग्य विभागानं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत। या नव्या उपचार पद्धतीनुसार उपचारात बदल करण्यात आलेले आहेत। रुग्णालयामध्ये भरती झालेल्या कोरोना रुग्णांना 3 ते 5 दिवस रेमडेसिवीर वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना महापालिकेकडून जारी करण्यात आल्या। जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-19 विषाणूच्या पुन्हा वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली आहे। WHO मते फेब्रुवारी 2025च्या मध्यापासून जगभरात SARS कोविड-2 या विषाणूमध्ये वाढ नोंदवली जाते। तर आता NB1.81 या व्हेरियंट अंडर मॉनिटरिंगच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं असलं तरी त्याची प्रकरणं वेगानं वाढत आहेत। राज्यात तुळजापूर, अष्टविनायक, ज्योतिबा मंदिर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या विकासासाठी सुमारे 3,000 कोटींच्या प्रकल्पांना राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे आणि यासंदर्भातील शासकीय आदेश बुधवारी जारी करण्यात आले। केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मॉकड्रिल होणार होतं, पण आता ते पुढे ढकलण्यात आलंय। जम्मू काश्मीरच्या सर्व 20 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल पुढे ढकलण्यात आलंय। पुढील तारीख नंतर जाहीर केली जाईल। याबाबत सर्व नागरी संरक्षण नियंत्रकांना आणि संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या। दहिसर भाईंदर उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी खासगी आणि शासकीय जागेवरील 297 झाडांची कत्तल केली जाणार आहे। याबाबतची सूचना महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये 3.5 किलोमीटर उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे।
ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथील इस्टेट इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे असलेल्या सुमारे 8,994.68 एकर सरकारी जमिनीचं वर्ग 2 मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय महसूल खात्यानं घेतलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे निर्देश दिले। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधील एसीमुळे बस बंद पडण्याचं प्रमाण वाढतंय। तसंच प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि तांत्रिक कारणांमुळे शिवशाही बसचं रूपांतर आता हिरकणी बसमध्ये करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यातील 790 शिवशाहीसह पुणे एसटी विभागातील 83 शिवशाही बसचं रूपांतर हिरकणीमध्ये होणार असून याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला। भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालकपदी साताऱ्याचे भरत पाटील यांची निवड झाली आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। चोपडा नगर परिषदेच्या वतीनं मान्सूनपूर्व नालेसफाईचा दावा करण्यात आला होता, मात्र पहिल्या पावसातच हा दावा फोल ठरलाय। मुख्य रस्त्यावरच गटारीचं पाणी आल्यानं ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय। भुसावळ पालिकेनं शहरातील अवैध बॅनर पोस्टरसह राजकीय पक्षांचे झेंडे हटवलेत। प्रमुख रस्त्यांवरील बॅनर पोस्टर हटवल्यामुळे रस्त्यांनी देखील मोकळा श्वास घेतलाय, तर विनापरवाना बॅनर लावल्यास पालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आलाय। दापोली नगरपंचायत नगराध्यक्षपदी कृपा घाग यांची वर्णी लागली आणि त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। कारण कोकणातील एकमेव नगरपंचायत उद्धव ठाकरे शिवसेनेकडे होती, मात्र ती शिंदे शिवसेनेनं ताब्यात घेतल्यानं उद्धव ठाकरे शिवसेनेची पाठी आता कोरी झाली आहे। बुलडाण्यामध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पडलाय। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। 13 जून रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील यांनी आई लता आणि बहीण करिश्मा यांचे मोबाईल संच फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या मदतीनं लंपास केले। या मोबाईलमध्ये शशांक यानं पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचं आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दिली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या राज्य महिला आयोगावर एकही अशासकीय सदस्य नेमण्यात आलेला नाहीये। आयोगाच्या कर्मचाऱ्यांची निम्मी पदं अनेक वर्षांपासून रिक्त आहेत आणि गेल्या 5 वर्षात आयोगाच्या निधीमध्ये कपात केली जात असून राज्यभरातून दररोज येणाऱ्या शेकडो महिलांच्या तक्रारी अवघे 3 समुपदेशक हाताळत असल्याची माहिती समोर आली आहे। हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्माला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची, ते घरच्यांनी पकडलं होतं असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलानं कोर्टात केला। हगवणेंच्या वकिलांचे वैष्णवीवरील आरोप कसपटे कुटुंबानं फेटाळून लावले। चॅटिंगची कोणतीही घटना झाली नाही अशी माहिती वैष्णवीच्या काकांनी दिली आहे। पत्नीला 2-4 कानाखाली मारणं म्हणजे छळ होत नाही असा अजब युक्तिवाद हगवणे याच्या वकिलांनी कोर्टात केला। वैष्णवी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवर अन्याय झाल्याचं म्हणत हगवणेंच्या वकिलांनी निलेशला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। केवळ मैत्री खातर वाईट परिस्थितीमध्ये बाळाचा सांभाळ केल्याचा दावा हगवणेच्या वकिलांनी केला। हगवणेच्या वकिलाला कांशिलात लावणाऱ्याचा सत्कार करणार अशी पोस्ट रोहिणी खडसे यांनी एक्सवर केले। हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला, यावरून रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला। भर पावसात राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात न्यायालयाच्या बाहेर महिलांकडून घोषणाबाजी करण्यात आली। बहुजन भीमसेनेच्या महिलांनी राजेंद्र हगवणे याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा देत भर पावसात आंदोलन केलं। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना सुरक्षेची गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून घ्या अशी मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी केली। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। हिऱ्याची अंगठी चोरणाऱ्या कामवालीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे। मरिया सुक्का ही महिला नागपूरच्या विनायकनगर येथील नुपूर अग्रवाल यांच्या घरी काम करत होती आणि दरम्यान 18 मे रोजी मरियानं 2 हिऱ्याच्या अंगठ्या चोरल्या होत्या।
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या गढी इथे 6 जणांच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या टेम्पोचा अहवाल आरटीओ विभागानं सादर केलाय। उड्डाणपूल उभारणीमध्ये तांत्रिक चुका झालेल्या आहेत। ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी 2 उड्डाणपूल एकत्र जोडले गेलेत आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी साचतं। हे पाणी वाहनांच्या काचांवर आल्यानं अपघाताचा धोका वाढतो असं अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं।